अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, सादर करण्यात येणार आहे. सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आहेत? काय या अर्थसंकल्पामधून अपेक्षित आहे तुम्हाला? सर्वांना रिलीफ मिळावा, सर्व अगदी खालच्या थर म्हणजे डाऊन ट्रोडन जी आहेत त्यांना पण मिळावं, खालच्या स्तरावर जी लोक आहेत त्यांना पण त्याचा उपयोग व्हावा आणि लाडकी बहीण योजना बंद करावी. तुमच्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा आहे इथे मेडिक्लेमवर जो जीएसटी लावलाय तो पूर्ण बंद करावा. म्हणजे सिनियर सिटीजनला तुम्ही इन्कम टॅक्स लावता, तुम्ही सगळीकडे टॅक्स लावता, बाकी खायला गेलं जीएसटी, याला गेलं जीएसटी, तर तो मेडिक्लेमचा ॲटलिस्ट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचा तो जीएसटी आहे तो तुम्ही पूर्ण बंद करा. जे तुमच्या हातात आहे ते करू शकता. मग तुम्ही बाकी योजनांना बगल देऊन हे इथे कमी करा ना, थोडं रिलीफ मिळेल. कळलं की नाही? रेल्वेचं कन्सेशन काढलं, आता एसटीचंही काढणार आहात. मी असं म्हणत नाही सगळं रिलीफ द्या त्यांना, पण थोडंफार त्यांनी हे द्यावं रिलीफ, की आज तुम्ही गावाकडे जर गेलात तर लोक रेल्वेने जातात, त्यांना रिलीफ मिळायला पाहिजे ना. आज तुम्ही रिफंड घेतलं तर मिनिमम 250 रुपये कट होतात रेल्वेचे. मग जर तुम्ही हे कापलं तिकीट तर त्याला काय अर्थ आहे? पण ते सगळं जे तुमच्या स्टेटच्या हातात जे ॲटलिस्ट आहे ते तुम्ही करायला पाहिजे. आणि मेडिक्लेमचा तर व्हायलाच पाहिजे. कळलं? ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये काय अपेक्षा आहे? परिवहन संदर्भात विचारतं. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित काय ते सांगा. परिवहन संदर्भात एसटी म्हणा, बीएसटी म्हणा. हां एसटीच्या कन्सेशन्स चालू ठेवल्या पाहिजेत. जी सूट देत आहेत त्या चालू ठेवल्या पाहिजे. आणखी काय करता आलं तर तेही चालू ठेवलं पाहिजे. आता एसटीच्या बाबतीत म्हणेन सगळ्या एसटीचा मेंटेनन्स होत नाही. आता मी बऱ्याच ठिकाणी टूर करतो, सगळी जी म्हणजे तिकडे सुलभ शौचालय वगैरे आहेत, म्हणजे जी सगळी इतकी बेकार आहेत, बकाल आहेत, ती तुम्ही मेंटेन करू शकता. फक्त त्याला प्रोव्हिजन होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर ते व्हायला पाहिजे. आज सगळ्या कुठल्याही जा, तुम्ही स्वारगेटला जा, कुठल्याही बॉम्बे सेंट्रलला जरा बरं आहे, आता परळ डेपोला तिकडे हालत बेकार. तर ते सगळं मेंटेनन्स व्हायला पाहिजे ना. एस टीला प्रोव्हिजन होते पण ते मेंटेनन्स होत नाही, ते व्हायला पाहिजे. महिलांसाठी काही आणखी तरतूद करायला हवी? महिलांसाठी करावंच सरकारने खरं तर, कारण बाकी इतर महिला आहे ना सर्वसामान्य, त्यांनाही फार गरज असते. आता उदाहरणार्थ आम्ही पण स्वतः एवढं नाहीच आहोत, तर आम्हाला गरज वाटते ना की काहीतरी करावं आमच्यासाठी पण, असं आहे. बाकी काही नाही. काय सांगाल? अर्थसंकल्प आज जाहीर होणार आहे, तर काय अपेक्षित आहे सामान्य नागरिक म्हणून? नाही, खरं विशेष महिलांसाठी स्पेशल काही नको, पण हे जे काय सुरू केलं बहिणी ते मात्र लिमिटेड. म्हणजे मी असं म्हणत नाही की ती ही स्कीम कॅन्सल करा, पण क्रायटेरिया करा की बुवा हे अतिशय गरीब आहे किंवा हे आहे त्यांनाच ते मिळून देत. जे अतिशय गरीब आहे त्यांना मिळून देत. चांगल्या घरात आणि दोघं तिघी एका घरातून घेतात ते बरोबर नाही. तर ज्यांच्याकडे काय गाड्या आहेत, टू व्हीलर्स आहेत, त्यांना देऊ नका. त्यांना परवडतं त्यांना देऊ नका. ज्या अतिशय गरीब आहेत त्यांना द्या, ज्या म्हाताऱ्या आहेत त्यांना द्या, एवढ्या नाही. बाकी बायकांना काही स्पेशल नको. आता बायका इक्वली स्ट्रॉंग आहेत पुरुषांइतक्याच. मी या एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि या काकू म्हटल्या तसं लाडकी बहीण योजना मी स्वतः अनुभव घेते की ज्यांना गरज नाही आहे, आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नाही आहेत अशा बायकांसाठी ही स्कीम काढली आहे सरकारनी. पण आर्थिकदृष्ट्या सक्षम कार असणारे लोकसुद्धा म्हणजे बायकासुद्धा केवळ ही योजना मिळते, ॲप्लिकेशन करायला काय हरकत आहे असं म्हणून ते ॲप्लिकेशन करतात. म्हणजे ही योजना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत न पोचता ज्यांना गरज नाही त्यांच्यापर्यंत पोचती, हा एक पॉईंट आहे. दुसरं, मगाशी काका म्हटले तसं बजेटला मी ट्रेननी बऱ्याच वेळा पुणे मुंबई अपडाऊन करते आणि बजेटला ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या असतात सार्वजनिक स्वच्छता म्हणजे ट्रेनमधले स्वच्छतागृह किंवा काय, ते लिटरली म्हणजे मी काल AC क्लासनी प्रवास केला तेव्हासुद्धा मी जे काय अनुभवलं तर त्याच्यावर पण गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये काहीतरी प्रोव्हिजन तर केलेल्या असतातच, पण त्या प्रोव्हिजन योग्य दिशेने चालल्यात का, तो खर्च तिथेच वापरला जातोय का, आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणेची गरज आहे. दरवेळेला बजेट येतं, दरवेळेला अपेक्षा असतात, दरवेळेला काहीतरी होतं, पण त्याच्यातून काही साध्य होत नाही. तर त्याच्यातून साध्य होणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र सरकारचं बजेट जाहीर होणार आहे, तर त्यांना एवढंच सांगितलं की सामान्य नागरिकांना सुविधा किंवा त्यांचे ते हे
नागरिकांना आपल्याला काय पाहिजे सुविधा तशा प्रकारे त्यांनी सादर करावं की जास्ती न वरती जाता सामान्य नागरिकाला परवडेल असा त्यांनी बजेट सादर करावा की पहिल्या जैसा बजेट सादर करू नये की आपले हा गोरगरीब लोक आहे त्या गोरगरिबांना परवडण्यासारखा आपण सादर करावा हीच विनंती आपल्या राज्य सरकारला आहे. परिवहनच्या बाबतीत सांगायचं बोलल्यानंतर की परिवहन ते सगळ्या सुविधा त्यांनाही दिल्या पाहिजेत, त्यांनाही परवडलं पाहिजे. एवढं आपण वाहनं वापरतो, एवढी वाहनं खरेदी करतो तर त्याच्यात त्यांना मोबदला भेटला पाहिजे. त्या प्रकारे त्याच्यात त्या परिवहनाबद्दल त्यांनी पण त्याचा विचार करावा आणि तसा सादर त्यांनी करावा राज्य सरकारने की बजेट की आपण एवढी वाहनं घेतो, एवढी वापरतो आपण, त्या लोकांना पण ती सुविधा भेटली पाहिजे, त्या लोकांना पण परवडलं पाहिजे असा त्यांनी चांगल्या प्रकारे राज्य सरकारने बजेट सादर करावा ही विनंती माझ्याकडून आहे. माझ्याकडून काय प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेकडून कळकळीची विनंती आहे बजेटवाल्यांना की ही चांगल्या प्रकारे गोरगरिबांना परवडेल अशीच बजेट सादर करावा. महागाई भत्ता खूप वाढला आहे तर ते सगळं कमी व्हायला पाहिजे. मार्केटमध्ये भाज्यांचे दर, फोन वगैरे अशा भरपूर गोष्टींमध्ये खूप महाग झाल्या आहेत तर ते सरकारने कमी केल्या पाहिजेत. सरकारने म्हटलं होतं की लाडकी बहिणीमध्ये 2100 रुपये देण्यात येतील लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत, परंतु आत्तापर्यंत 1500 रुपये देण्यात येत आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात येईल की 2100 रुपये देण्यात येतील. काय वाटतंय आज त्याबद्दल? त्यांनी 2100 रुपये करायला हवेत, पण त्यांनी आतापर्यंत घोषणा केल्या पण असं काही झालं नाही आतापर्यंत. फक्त सरकारने 1500 रुपये दिलेत आतापर्यंत, तर त्यांनी ते 2100 रुपयावरती काहीतरी विचार करून ते अर्थसंकल्पामध्ये मांडलं पाहिजे. ज्यांना लाडकी बहिणीमध्ये त्यांनी सुरुवातीला प्रचंड लोकांना, ज्या महिला आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आणि त्यांना पैसे देखील देण्यात आले, परंतु आता सरकारकडून काही महिलांना कमी देखील करण्यात येत आहे त्याच लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत. काय वाटतं याबद्दल? त्यांनी ते भरतानाच काय सांगायला पाहिजे होतं, असं कट नव्हतं करायला पाहिजे होतं लेडीजांचे फॉर्म्स. आता कट केले आहेत तर त्यांनी जे काय 1500 रुपये देत आहेत तर ते 2100 रुपये दिला पाहिजे, कारण की त्यांनी सांगितलं होतं तसं. आता त्यावरती काय कारवाई करत नाहीयेत, पण ते लवकरात लवकर करून 2100 रुपये करायला पाहिजे असं वाटतं.